लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029 ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही, मग विद्यार्थ्यांवर का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. कॉकरोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांचा इशारा. CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश, असा दिपकेंचा पलटवार. दुसऱ्यांनाही आई आहे हे पंतप्रधान मोदींनी समजून घ्यावं. भाजपच्या ट्रोलर्सना आवरावं. विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केल्यानं मोदींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंचं हे उत्तर. लाठीचार्जबाबत माफी कधी मागणार? राज ठाकरेंचा सवाल. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल, नाही तर चिन्ह गोठवणार. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. SIR वर लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या या सूचना. सांगलीतील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधमाला मरेपर्यंत फाशी. आरोपी पांडुरंगने चिमुकलीवर अत्याचार करून निर्घुण हत्येनंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना. 1.5 वर्षानंतर चिमुकलीला मिळाला न्याय. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम. अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पाऊस. रंगावली नदीला पूर. परिसरातील अनेक भाग पाण्याखाली. पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद. तर खांडबारा परिसरातील एक युवक सुकी नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची दुर्दैवी घटना. जळगाव जिल्ह्यामध्ये 100 मिमीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद. धरणं ओव्हरफ्लो झाली. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अमनेर बाजार समिती पुराचं पाणी शिरलं. एरंडोल शहर जलमय. अँटेलियाजवळ स्फोटक आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी मोठी अपडेट. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मावर आरोप निषेध. 5 वर्षांनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा.